जय शिवराय मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून हेक्टरी 10,000 रुपये मर्यादेत अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। 3 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना हे रबी अनुदान दिलं जाणार आहे। हे आपण वेळोवेळी जाणून घेत आहोत। याचा GR, याची मंत्रिमंडळाची मंजुरी, कालच या योजनेच्या अंतर्गत या बाबीच्या अंतर्गत 1765 कोटी रुपयाचा निधी वितरण करायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे पुढील 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं मंजूर झालेलं आणि हे रबीचं अनुदान वितरित केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आतापर्यंत काही शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण देखील झालेलं आहे, परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी अनुदानापासून बाकी आहेत आणि त्यांची अनुदानाची प्रक्रिया फार्मर आयडीच्या आधारे बिना KYC केली जाणार आहे। आता हे सर्व होत असताना एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे, ती म्हणजे फक्त पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिलं जातंय का? मी जर पीक विमा भरलेला नसेल तर मला हे अनुदान मिळणार का? पीक विम्याची रक्कम आणि आता ही मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही एकच आहे का वेगवेगळी आहे? याचबरोबर कोणत्या गावाला किंवा कोणत्या महसूल मंडळाला किंवा कोणत्या तालुक्याला हे अनुदान मिळणार आहे? किंवा अतिवृष्टी अनुदान मिळालेले शेतकरी आणि रबीच्या अनुदानाचे शेतकरी हे वेगवेगळे असतील की दोन्ही अनुदान मिळणारे शेतकरी एकच असतील? जर अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नसेल तर रबीचं अनुदान मिळणार का? असे अनेक सारे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत आणि याच प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या अंतर्गत ट्रिगर बदलल्यामुळे पीक विमा भरलेला नव्हता, परंतु पीक विमा न भरलेले शेतकरी सुद्धा अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र आहेत। कुठल्याही प्रकारचा गैरसमज नसावा। पीक विमा ही वेगळी योजना आहे आणि अतिवृष्टी अनुदान ही वेगळी योजना आहे। अतिवृष्टी अनुदान हे राज्य शासनाच्या माध्यमातून निविष्ट अनुदान म्हणून दिलं जातं। जास्तीत जास्त 8,500 रुपये प्रति हेक्टर नुकसान झालेल्या क्षेत्राच्या प्रमाणामध्ये ते अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान द्यायला मंजुरी दिलेली आहे आणि 34च्या 34 जिल्ह्यामध्ये काही कमी जास्त प्रमाणामध्ये शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जात आहे। आता उदाहरणार्थ आपण नंदुरबारचं घेतलं तर नंदुरबारमध्ये तुरळक एक 10,000च्या आसपास शेतकरी पात्र आहेत, परंतु तेच जर आपण अमरावती किंवा समजा अहिल्यानगर, नांदेडचं पाहिलं तर नांदेडमध्ये जवळजवळ 8 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत। अहिल्यानगरमध्ये 9 लाख, बीडमध्ये 9 लाख शेतकरी पात्र आहेत। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जसे शेतकरी पात्र करण्यात आलेले त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ते अनुदान दिलं जात आहे। तर पीक विमा भरलेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा अतिवृष्टी अनुदान मिळतं। आता पीक विमा भरलेला असेल तर पीक विमा हा अद्याप मंजूर झालेला नाही किंवा पीक विमा मंजूर होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागतो। सध्या तरी पीक विमा मंजूर झालेला नाही। पीक विमा ज्यावेळेस मंजूर होईल आणि वितरणाची अपडेट येईल त्यावेळेस आपल्याला नक्की अपडेट दिलं जाईल, परंतु याच्यासाठी साधारणपणे 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा वाट पाहावी लागू शकते। याच्यामध्ये मूग आणि उडीद या पिकाचा पीक विमा जर मंजूर झाला तर त्याच्या संदर्भातील अपडेट 15 नोव्हेंबर पर्यंत येऊ शकते। ते आले तर आपण नक्की घेणार। दुसरा प्रश्न, याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जर मिळालेलं नसेल तर रबी अनुदान मिळणार का? नाही। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळत आहे त्याच शेतकऱ्यांना रबीचं अनुदान मिळणार आहे। अतिवृष्टी अनुदान ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांनाच हे रबी अनुदान दिलं जाणार आहे। आता अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल आणि आपलं जर नुकसान झालेलं असेल तरी सुद्धा आपल्याला तलाठी कार्यालयाशी संपर्क करून आपल्या यादीमध्ये नाव देण्यासाठी आपली जी काही कागदपत्र असतील किंवा आपलं जे काही नुकसान झालेलं असेल त्याचे त्या ठिकाणी देऊन पाठपुरावा करायचा आहे। आणि ज्यांचं कोणाचं झालंय, शासनाकडे माहिती आलेली, पंचनामे झालेले ते त्या ठिकाणी पात्र करण्यात आले आणि त्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना रबीचं अनुदान दिलं जाणार। आता याच्यामध्ये कोणते तालुके पात्र करण्यात आलेले आहेत? याच्यामध्ये 282 तालुके पात्र करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 29 तालुक्यामध्ये अंशतः बाधित समावेश करण्यात आलेला, म्हणजे त्या तालुक्यामध्ये जी महसूल मंडळ बाधित दाखवण्यात आलेली आहेत किंवा ज्या शेतकऱ्याचं त्या तालुक्यामध्ये अनुदान मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे। अंशतः बाधित तालुक्यामध्ये समाविष्ट आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि इगतपुरी तालुक्यांचा, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्याचा ही अंशतः बाधित तालुके आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर, संगमनेर आणि अकोले। आता जर तुम्ही म्हणाल आता अहिल्यानगरमध्ये 9 लाख शेतकरी पात्र आहेत, मग मला अनुदान का आलं नाही? तुम्ही जर समजा पारनेर किंवा संगमनेर, अकोले तालुक्यातील असाल तर होऊ शकतं त्या तालुक्यामध्ये 100 शेतकरी पात्र असतील, 10,000 असतील किंवा 15,000 असतील। शेतकऱ्याची जेवढी संख्या त्या ठिकाणी पात्र करण्यात आलेली असेल तेवढ्याच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळणारे त्याच महसूल मंडळामध्ये मिळणारे जी महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेली आहेत। पुणे जिल्ह्यामधील हवेली आणि इंदापूर या 2 तालुक्याचा याच्यामध्ये समावेश आहे। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका, सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, पलटण आणि जावळी हे 5 तालुके अंशतः बाधित आहेत।
कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल, शिरोळ, पन्हाळा हे तालुके अंशतः बाधित आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदूर आणि संग्रामपूर, आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा नक्की पहा, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आता अनुदान येईल. मग बरेच सारे शेतकरी म्हणतील आम्हाला अनुदानच आलं नाही, ते नांदूर आणि संग्रामपूर तालुक्यातील असतील आणि त्याच्यामध्ये जर तुमचं महसूल मंडळ बाधित महसूल मंडळात नसेल तर तुम्हाला ते अनुदान येणार नाही. याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरआर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी आणि आमगाव हे तालुके अंशतः बाधित आहेत. आणि गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी आणि कोरची हे तालुके अंशतः बाधित मध्ये आहेत. आता पूर्णतः बाधित मध्ये गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, आहेरी, शिरोचा, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज अर्थात वडसा असे तालुके 10 तालुके पूर्णतः बाधित मध्ये आहेत. म्हणजे पूर्णतः बाधित मधील जे काही शेतकरी याच्यामध्ये पात्र होते त्या शेतकऱ्यांना दोन्ही अनुदानाचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांची संख्या आपण यापूर्वी वेळोवेळी जीआरच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 14 तालुके पूर्णतः बाधित मध्ये आहेत. चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपणा, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, कोबुर्णा, जिवती आणि ब्रह्मपुरी. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, भंडारा जिल्ह्यातील साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखनदूर. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुके पूर्णतः बाधित आहेत. नागपूर, कामठी, पारनेर, सावनेर, पारशिवनी, मौंदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुई, नरखेड. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवडी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा आणि आष्टी. यवतमाळ जिल्ह्यातील 16 पुसद, यवतमाळ, बाबुळगाव, महागाव, मारेगाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारवा, आर्णी, नेर, दिंग्रस, पांढरकवडा, वणी, झरी, जामणी. अकोला तालुक्यातील अकोट, अकोला, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी. वाशिम जिल्ह्यातील 6 वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा. अमरावतीमधील 14 तालुके. अमरावतीबद्दल सातत्यानं प्रश्न आज विचारले जात होते. अमरावतीमध्ये कालच एक जीआर आलेला आहे ज्याच्यामध्ये रबीचं अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान अशा 2 अनुदानाचे जीआर आलेत. रबी अनुदानासाठी साधारणपणे 570 कोटी आणि अतिवृष्टी अनुदानासाठी 537 कोटी फक्त कालच्या जीआरच्या माध्यमातून. आणि यापूर्वी सुद्धा काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. कालच्या जीआरच्या माध्यमातून 4,90,000 शेतकरी हे अनुदानाला पात्र करण्यात आले आहेत. अमरावतीमधील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर हे तालुके पात्र असणार आहेत. बुलढाण्यामधील चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव, जामोद. तर हिंगोली जिल्ह्यामधून हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी. नांदेड जिल्ह्यामधील कंधार, किनवट, मुंदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देंगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हातगाव, हिमायतनगर आणि उमरी असे 16 तालुके नांदेडमधून आहेत. आणि नांदेडमध्ये 8 लाखाच्या आसपास शेतकरी हे पात्र आहेत, ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात आलेले आहे. नांदेडमध्ये पूर्णतः अनुदान आणखी बाकी आहे आणि रबीचं अनुदान देखील पूर्णपणे बाकी आहे. धाराशिव जिल्ह्यामधील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा. लातूरमधून लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरोर, आनंदपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर. बीड जिल्ह्यामधून 9,30,000च्या पुढे शेतकरी पात्र झालेले आहेत. आणि बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर, वडवणी. जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहिले की परवाच 29 तारखेला साधारणपणे 480 कोटीच्या आसपासची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद. आणि याच्या रबीचा अनुदानाचा देखील अद्याप जीआर बाकी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 29 तारखेला जीआर आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुरमरी. कोल्हापूरमधील करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड. साताऱ्यामधील कोरेगाव, खटाव, मान. सांगलीमधील मिरज, वाळवा, शिराळा, पळूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी, जत. सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, ज्याच्यामध्ये कालपासून अनुदानाचं वितरण व्हायला सुरू झालंय. रबीचं अनुदान सुद्धा लवकरच याचा जीआर आल्यानंतर वितरित होईल. अहिल्यानगरमधील अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव. जळगावमधील एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर. तर नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा,
नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला आणि पालघर जिल्ह्यामधील पालघर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगड असे हे बाधित पूर्णतः बाधित तालुके आहेत 251 आणि 31 तालुके हे अंशतः बाधित आहेत आणि एकंदरीत 282 तालुके हे पूर्णतः आणि अंशतः बाधित आहेत. आता याच्या व्यतिरिक्त एक जो प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे काल 1765 कोटी रुपयाचा GR आला, मग त्या जिल्ह्यांना नाही. याच्या अंतर्गत 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांची संख्या आता रबीचं अनुदान देत असताना अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये जूनचा वेगळा GR, जुलैचा वेगळा GR, सप्टेंबरचा वेगळा GR असे वेगवेगळे GR आलेत आणि एका दिवशी एका शेतकऱ्याचं 2-3 वेळेस नुकसान झाल्यामुळे त्या प्रस्तावामध्ये त्या शेतकऱ्याचं नाम 2-3 वेळेस गेलेले. परंतु रबी अनुदानाचा GR काढत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या कमी होऊन त्या अनुदानाची रक्कम येणार आहे. याच्यासाठी फक्त आता हा 1765 कोटीचा GR आलाय. आणखीन GR येतील आणि शेतकरी हे जे काही अतिवृष्टी अनुदानाला पात्र होतात त्या शेतकऱ्यांना पुढे रबीचं अनुदान दिलं जाणार आहे आणि जसे जसे याच्या संदर्भातील अपडेट येतील ते देखील अपडेट आपण नक्की घेऊया. तर असे काही बरेच सारे विचारले गेलेले प्रश्न होते. आता याचं वाटप जे आहे ते ॲग्रिस्टेकच्या फार्मर आयडीच्या बेसवरती केलं जाणार आहे. ज्यांचे फार्मर आयडी अप्रूव्ह झालेले आहेत, बनलेले आहेत, त्यांना तात्काळ आधारच्या लिंक बँक खात्यावरती पैसे दिले जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आता अतिवृष्टी अनुदान आलंय. जसे काही रबी अनुदानाचे पैसे त्या जिल्ह्याचे मंजूर होतील ते पैसे खात्यावरती वितरण व्हायला सुरू होतील आणि हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 15 दिवसानंतर पुढे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नाहीत, अप्रूव्ह झालेले नाहीत, सामायिक क्षेत्र आहे, वारसाच्या नोंदी अशा बाबी त्यांचे पुढे KYC करून ते पैसे वितरित केले जातील. त्याला साधारणपणे पूर्णपणे नोव्हेंबर महिना देखील उलटला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये आणखीन एक दुसरा महत्वाचा असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला जातोय ते म्हणजे मयत शेतकऱ्यांचं काय. मयत शेतकऱ्यांना वारस नोंदी करण्यासाठी वेळोवेळी सांगितलं जात आहे. अद्याप सुद्धा वेळ गेलेली नाही. जिवंत सातबारा मोहिमेच्या अंतर्गत आपली वारस नोंद करून घ्या आणि वारसाचे जे काही नोंदी होतील त्या बेसवरती जे शेतकरी जे पुढे वारसदार पात्र असतील त्या वारसदारांना हे अनुदान दिलं जाणार आहे. सामायिक क्षेत्रामध्ये सामायिक क्षेत्राच्या सहमतीचा बॉन्ड करून तो कागदपत्र आपल्या तलाठी कार्यालयात सादर करा. ज्या शेतकऱ्याची माहिती दिली जाईल त्याचं जर फार्मर आयडी असेल तर त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती ते अनुदान वितरित केलं जाणार. तर अशा प्रकारे विचारलेली ही एक महत्वाची आणि आपणास उपयोगी पडेल अशी माहिती होती. नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.